आज आपण पाहणार आहोत शेपूची पोळी। यासाठी 2 पेंडी शेपू मी स्वच्छ निवडून धुवून चिरून घेतला। मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली। एका पॅनमध्ये फोडणी करून घेतली, कढीपत्ता घातला आणि मिरची आणि लसणाची पेस्ट घालून परतलं। त्यावर निम्मा शेपू घातला। त्यानंतर पोळी लाटली, त्याला तेल, मीठ आणि हा थोडासा शेपू घातला आणि अशी घडी घालून घेतली। शेपू थोडासा वाफला की त्यावर या पोळ्यांच्या घड्या मी साधारण अशा 3 पोळ्या करून घेतल्या आणि त्यावर या घड्या ठेवायच्या। वरून पुन्हा शेपू आणि थोडंसं मीठ घालायचं। तुम्हाला जर असं वाटलं की शेपूची भाजी खाली लागतीये तर थोडंसं पाणी सोडायचं साईडून, अगदी थोडं। छान वाफ देऊन घ्यायची, त्यावर छान 2 चमचे तूप घाला आणि गरमागरम खा, मस्त लागतात। ही रेसिपी मी एका इंस्टाग्राम अकाउंटला पाहिली, मला वाटलं कशी लागते कुणास ठाऊक, पण खूप भारी लागली। ठरवलं होतं की रेसिपी छान झाली तरच पोस्ट करायची, तर खूप भारी झाली म्हणून पोस्ट केली। लोणच्यासोबत खा आणि हो, तुपाशिवाय खाऊ नका, तुपाशिवाय मजा नाही।